जिवंत विजेच्या धक्क्याने 3 म्हशीचा जागीच मृत्यू. गुरदोनगर येथील घटना. गुरदोनगरमध्ये नव्यानेच तयार करण्यात आलेल्या शेतातील पांदन रस्त्यात विद्युत खांबावर जिवंत विद्युत तार तुटून शेतातील वहिवाट व पांदन रस्त्यावर पडल्याने विजेचा धक्का लागून 3 म्हशीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यामुळे महेश कवडूजी मलमे राहणार गुरदोनगर यांचे सुमारे 3 लाखाचे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी 12:30 वाजता गुराखी महेश मलमे नेहमीप्रमाणे जनावरांच्या धारा काढून त्यांना ओढ्यावर पाणी पाजून चराईसाठी गेले होते. पांदन रस्त्यावर म्हशी चराई करत असताना चिखल साचलेल्या रस्त्यावर जिवंत विद्युत तार पडली असल्याने चिखलातील पाण्यात विजेचा जोरदार धक्का बसला व यातच एकापाठोपाठ 3ही म्हशीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी 12:30 वाजताच्या दरम्यान घडली असून यात गुराखी प्रवीण मलमे म्हशींना वाचविण्यासाठी गेले असताना त्यांनाही विजेचा सौम्य धक्का बसला. डोळ्यादेखत दुभत्या म्हशीचा विजेच्या धक्क्याने तडफडून मृत्यू होताना पाहून मलमे यांनी हंबरडा फोडला. यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी या प्रसंगी विद्युत कर्मचाऱ्यास कळवून वीज प्रवाह बंद केला, परंतु तोपर्यंत 3ही म्हशीचा मृत्यू झाला होता. चिखलातील जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने एकाच वेळी 3 जनावरे दगावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विद्युत महामंडळ विषयी रोष व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी विलास पकडे, हेमंत जाधव व महावितरणाचे कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच घटनास्थळी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांनी सदर घटनेचा पंचनामा देखील केला. SN न्यूजसाठी आमचे प्रतिनिधी आशिष देशमुख, गुरुकुंज मोजरी. मी महेश कवडूजी मलमे. मी घरून म्हशी घेऊन 12 वाजता निघालो रस्त्याने, तर विद्युतच्या ताराच्याने करंट लागून पाणी म्हशी हे झाल्या दगा. 3-3.5 लाखाचं. आणखी काही सांग. मला फेकल्या गेलं. बूट होता म्हणून मी बचावलो. मला जर काही शासनाकडून काही मदत नाही भेटली तर मला फाशी घ्यायची, काही मरायची प्रयत्न आहे. काही ना काही शासनाकडून काही हे नुकसान भरपाई भेटली पाहिजे, विनंती आहे. आज दुपारी 12 वाजता आमचे जे शेतकरी आहे महेश मलमे हे जवळपास 12 वाजता त्यांच्या म्हशी घेऊन ते चराईला जात असताना त्यांच्या म्हशींना विद्युत जे तार होती जवळपास 2 महिन्यापासून जे तार पडलेली होती ते तार पांदन रस्त्यामध्ये पडलेली होती. आणि शेतकऱ्यांनी वारंवार त्या कर्मचाऱ्यांना त्यांना सांगितलं का तुम्ही तार हे दुरुस्त करा, पडलेल्या तारा दुरुस्त करा, पण त्यांनी ते केलं नाही. आज त्या शेतकऱ्याचं जवळपास 3 म्हशी दगावल्या. आज जवळपास त्या शेतकऱ्याचं 3 लाख रुपयाच्या जवळपास त्याचं नुकसान झालं. आज शासनाला आमची एकच विनंती आहे. आता ते विद्युत वितरण महावितरणचे कर्मचारी आले, त्यांनी काय टाळाटाळ केली. 2 मिनटं हे बघितलं, असं झालं तसं झालं, त्यांनी ते सांगितलं आणि ते लगेच तिथून चालले गेले. आमची त्यांना एकच विनंती, तुमच्या अलगर्जीपणामुळे आज जवळपास त्या शेतकऱ्याचं 3 ते 3.5 लाख रुपये नुकसान झालं. ते आता नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय त्याचं काही नुकसान भरून निघणार नाही आहे. आज जवळपास त्याचा जे पूर्ण उदरनिर्वाह होता ते फक्त दुधावर होता. आमची आज तुम्हाला माहिती आहे पावसामुळं शेती गेली. आज त्याच्यामध्ये 4 एकर शेती आहे, 3 भाऊ आहे, पूर्ण कोरडो त्याची शेती आहे. म्हणून आमची शासनाला एकच विनंती आहे का त्यांनी शेतकऱ्याचा अंत न पाहता त्यांना तातडीनं जितकी मदत जास्त होईल त्यांना ते मदत देण्यात यावी. अन्यथा नाही तर आम्ही तीव्र आंदोलन MSEB, कारण का हे जे सर्व जे नुकसान झालं ते MSEB मुळे झालं.